नमस्कार. छकडेवाला फेम पंढरीशेठ फडके नेमके कोण होते? इतकी प्रसिद्धी त्यांना मिळाली कशी? सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला RG मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. रायगडच्या पनवेल तालुक्यातील विहीगर येथे राहणारे पंढरीशेठ फडके हे मोठे बैलगाडा शर्यतप्रेमी होते. तसेच फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडी शर्यत संघटनेचे माजी अध्यक्ष होते. पंढरीशेठ फडके यांनी शेकाप पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे वडीलही बैलगाडा शर्यतप्रेमी होते. त्यामुळे त्यांनी 1986 सालापासून बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती. राज्यभरात त्यांच्या महागड्या कार आणि अंगावर किलोभर घातलेल्या सोन्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावरही खूप असायची. बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमाच्या गर्दीतही पंढरीशेठ फडके हे लोकांचे लक्ष वेधायचे. पंढरीशेठ यांच्याकडे मर्सिडीज BMW सारख्या महागड्या कारचे कलेक्शन होते. त्यांच्या मालकीचे अनेक बैल होते. त्यांचे वडील हे बैलगाडा शर्यतप्रेमी होते. त्यामुळे त्यांनाही पुढे बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली. त्यामुळे 90 साली बैलगाड्यांचा जॉकी म्हणून बैलगाड्या पळवण्यास सुरुवात केली. त्यांनी मुंबईत होणाऱ्या बैलगाड्या शर्यती प्रचंड गाजवल्या. यामुळे ते भरपूर चर्चेत आले. प्रसिद्धी मिळवल्यानंतर घाटात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीतही भाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. पुढे बैलगाड्या शर्यतीवर बंदी घातल्यानंतर त्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा अशी मागणीही करण्यात फडके पुढे होते. फडके यांनी 4,000 ते 12 लाखांच्या पर्यंत किमतीचे बैल शर्यतीसाठी विकत घेतले होते. राज्यभरात त्यांच्या बैलांनी मोठी बक्षिसे जिंकली होती. बैलगाडा शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने त्यांचे बैल पाहायला यायचे. ते रिअल इस्टेट व्यावसायिकही होते. काही वर्षांपूर्वी फडके यांचं सोशल मीडियावर बिनजोड छकडेवाला हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या 10 क्रमांकाच्या गाडीची भरपूर चर्चा असायची. त्यानंतर त्यांच्या गाण्याचे रील्स देखील प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या हटके शैलीमुळे तरुणाईमध्ये पंढरीशेठ फडके यांची प्रचंड लोकप्रियता होती. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्री मारणारे पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूने बैलगाडा शर्यतीमध्ये शोककळा पसरली आहे.